शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत URUB प्रक्रियायुक्त व्हरायटी नवरदेव 48 NVRD ही व्हरायटी रोगमुक्त असते आणि या व्हरायटीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲव्हरेज भरपूर येतो। तर ॲव्हरेज येण्याचं कारण म्हणजे ही URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळे ही व्हरायटी जमिनीतला पूर्ण अन्नसाठा म्हणजे 60-70% जुनासुद्धा आपला उचलून घेते आणि आपण दिलेले खतंसुद्धा म्हणजे ती एकदम बलवान बनते। आणि जमिनीत थोडंसं आपण गोमूत्राचा हळद पावडरचा URUB प्रक्रियेमध्ये वापर केल्यामुळे जमीन निर्जंतुक होते, बियाणं पण निर्जंतुक होते आणि गोमूत्रामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते आणि जीवाणूंची संख्या वाढते। आणि अजून काही केमिकल आणि कृषीनिविष्ठा ह्या रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीनं आपण URUB प्रक्रिया करतो। तर त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण हे क्षेत्र जे आहे हे क्षेत्र आहे 3 एकर। आपण इथं बघू शकता 3 एकर क्षेत्र आहे। बघा इथं अशा प्रकारे 3 एकर क्षेत्र हे बघा आणि या 3 एकरच्या शेतामध्ये आपण इथं आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांनी इथं चांगल्या प्रकारे एकदम उत्पादन इथं घेतलेलं आहे। तर इथं बघा कशा प्रकारे उत्पादन घेतलेलं आहे। तर इथं जे कट्टे आहेत हे दोन ढिगामध्ये केलं आहे। कारण कसं माहिती आहे का, ही लांब पट्टी असल्यामुळं तिकडून माल ओढण्यासाठी मजुरांना वेळ लागत होता। तर त्यासाठी त्यांनी इथे एक ढीग लावला, तिथे एक ढीग लावला, तिथला ढीग काढला, इथला ढीग काढला। परंतु याच्यामध्ये कट्टे किती निघले या ढिगामध्ये, तर या ढिगामध्ये आपल्याला इथं बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि ते 30 तर 30 कट्टे पूर्ण झालेले आहेत। बघा इथं माल एकदम जबरदस्त आणि चांगला निघालेला आहे। काडी कचरा वगैरे काहीही नाही, फुटके दाणे पण नाही, जबरदस्त माल आहे आपण बघू शकता। तर अशा प्रकारे URUB प्रक्रियायुक्त व्हरायटी इथं 30 कट्टे निघले आणि हा 70 किलोचा कट्टा सहज असायला पाहिजे, 70 किलो। आणि अजून बघूया आपण तिथं किती कट्टे निघाले त्या प्लॉटवर आणि तिथं किती कट्टे निघले याच्यावरून आपल्याला 3 एकरमध्ये किती उतार आला हे सुद्धा आपल्याला इथं समजते। जमिनीला भेगा पडल्या आहे, भरपूर पाणी देऊन बरेच दिवस झाले होते आणि अंतर इथं 2 फूट घेतलेलं आहे आपण 2 ओळीमध्ये। आणि याचं कारण एकच घेतलं की शेतकऱ्यांना थोडी भीती वाटली, कारण त्या शेतकऱ्यांनी 2.5 फुटावर सुद्धा हा हरभरा आपला घेतला होता। त्याच्यानंतर 2.5 फुटावर, 1.5 फुटावर आणि 2 फुटावर अशा प्रकारे त्यांनी डेमो घेतली, कुठल्या अंतरावर आपल्याला जास्त ॲव्हरेज येतो। तर इथं बघूया त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं ते। आता तिथं आपले 70 किलोची आपल्याला साधारणतः 30 कट्टे म्हणजे 21 क्विंटल माल झाला आणि इथं बघूया किती कट्टे आहेत ते। तर इथं पण चांगल्या प्रकारे त्यांचा डेमो इथं पण बघूया, त्यांनी इथं 2 फुटावर घेतलेला आहे। तर इथं पण कट्टे किती झाले आपण इथं मोजून घेऊया। तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 म्हणजे इथं 38 आणि ते 30 म्हणजे 68 कट्टे। तर 68 कट्टे, तर अशा प्रकारे 68 कट्टे जर म्हणलं तर आपल्याला इथं 38 म्हणजे तिथं 70 किलोचा कट्टा जरी धरला तर 21 क्विंटल माल व्हायला आणि इथं साधारणतः 38 कट्टे आहेत। तरी 21 आणि 5.5 21 आणि म्हणजे 25.5 क्विंटल आणि ते 21 क्विंटल म्हणजे 46-47 क्विंटलच्या जवळपास माल झाला आहे। तर इथं 47 क्विंटल जरी माल झाला 3 एकरमध्ये तरी उत्पादन आपल्याला सरासरी 15 त्रिक 45 16 त्रिक 48 म्हणजे 16चा उतार आपल्याला इथं 15.5-16 पर्यंत उतार इथं 2 फुटावर आपल्याला आलेला आहे। आणि इथं खताचं नियोजन कशा प्रकारे केलं, काय केलं, कुठल्या फवारण्या केल्या हे आपण आता त्यांच्याकडून विचारून घेऊया। तर बघूया आता आपण एकदा त्यांची मुलाखत घेऊ। तर इथं त्यांचे जे पूर्ण पोते आहेत ते पोते भरणं म्हणजे याच्यातला माल काढायचा आहे आणि हे एकमेकाला असं जुळलं म्हणजे आपल्याला पोते शिवता येतात। तर त्यांनी आता इथं माप मळणीयंत्रवाल्यांना दिलेलं आहे आणि अशा प्रकारे पोते कमी करून अशा प्रकारे शिवायला येतील अशा प्रकारे यानं बनवणं चालू आहे। तर आता त्यांनाच विचारू, आता हे तुम्ही अंतर त्या प्लॉटचं वेगळं ठेवलं होतं 2 फूट म्हणतात 1.5 फूट आणि या प्लॉटचं या 3 एकर म्हणजे तुम्ही 2-2 फुटानंच कसं काय, याचं कारण ॲव्हरेज पाण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या अंतरावर तुम्हाला मधातल्या 1.5 फुटावर जास्त ॲव्हरेज आला, पलीकडे थोडा कमी आला आणि इथं आता इतके कट्टे भरले म्हणजे इथं 47-48 क्विंटल झाला 3 एकरमध्ये। तर आता या अंतरामुळे तुम्ही म्हणजे सगळे तुम्हाला अनुभव आले
तर तुम्हाला या 2.5, 1.5 आणि हे जे आहे 2 फूट याच्यामध्ये चांगलं अंतर कोणतं वाटेल तुम्हाला? 2 फूट. 2 फूट. त्या दिवशी तुम्ही तिथं 2.5 फूट म्हणले होते, पण तुम्हाला 2 फूट जास्त ॲव्हरेज आला समजा. तर आता एकरी किती बियाणं टाकलं तुम्ही? 20 किलो बियाणं. 20 किलो. ही व्हरायटी NVRD नवरदेव 48 आहे. आणि खताचं नियोजन काय केलं तर? म्हणजे पेरून दिलं असं का? आणि फवारण्यामध्ये? फवारण्यामध्ये 2 फवारण्यामध्ये इमामॅक्टिन हां. टाकलं होतं. आणि फवारण्या पूर्ण किती केल्या होत्या? पूर्ण फवारण्या किती केल्या त्या? 4. तर 2 इमामॅक्टिन आणि 2 कोणतं टाकलं मग? 2 क्लोरिपास. असं का? म्हणजे काही टॉनिक वगैरे बुरशीनाशक काही टाकायचं काम पडलं? नाही. या व्हरायटीला काही गरज नाही, मी तुम्हाला आधी सांगलं होतं. तर अशा प्रकारे यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे तुमचे पैसे वाचले समजा या व्हरायटीमुळं. म्हणजे फवारणीची 5-6 हजार रुपये वाचले का फवारणीवर एकरी? आणि खताचे पण 1,500. कारण तुम्ही सल्फर टाकत होते, मायक्रोन्यूटनची बॅगे टाकत होती 800 रुपयाची. आणि पंपामध्ये वेगवेगळ्या फवारण्या, बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खत 19 वगैरे ते पण वाचलं तुमचं. म्हणजे 5-6 हजार ते वाचले समजा खताचे आणि फवारणीचे. तर तुम्ही समाधानी आहे या व्हरायटीमध्ये? म्हणजे पुढच्या वर्षी हेच व्हरायटी पेरणार तुम्ही? ही व्हरायटी NVRD नवरदेव 48 आहे. फांद्याची संख्या भरपूर राहते याला. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांचे 3 डेमो प्लॉट आपण इथं बघितले. पहिला प्लॉट 2.5 फुटावर त्यांनी पेरला, दुसरा इथं 1.5 फुटाने पेरला मध्ये या शेडच्या पाठीमागं, आणि हा 3 एकरचा प्लॉट जो आहे हा त्यांनी इथं 2 फुटाने पेरला. तर त्यांना तिन्ही प्लॉटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 फुटाच्या याच्यावर जास्त ॲव्हरेज आला 1.5 फुटापेक्षाही. तर त्यांना असं वाटते की इथं म्हणजे खताची मात्रा वगैरे चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि उतारे पण चांगले आहेत. परंतु माझ्यामध्ये त्यांना 1.5 फुटामध्ये याच्यापेक्षा जास्त उतारे आले आणि याच्यापेक्षा त्यांचं लागवड थोडी लवकर होती. परंतु खतं वगैरे द्यायला ह्या 2 फुटाचं अंतर 2.5 फुटाचं अंतर चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे माल पण चांगला एकदम क्वालिटीचा निघाला. आणि URUB परकिरायुक्त असल्यामुळे कुठं एक झाडही इथं मेलेलं दिसत नाही. तर अशा प्रकारे URUB परकिरायुक्त जे वाण आहे हे सर्वात महत्त्वाचं वाण आहे आणि अर्ली व्हरायटी आहे. 10 जानेवारी 15 जानेवारीपर्यंत आपण पेरू शकतो अशी व्हरायटी आहे NVRD नवरदेव 48.